आहा! मस्त कुरकुरीत गरमागरम अशी कांदा भजी आपली तयार आहेत बनवून बघू शकता. बाहेर पाऊस छान पडतो आहे आणि कांदा भजी झाली नाही असं होऊच शकत नाही. आमच्या घरी तर कांदा भजी केली की अगदी 5 मिनिटामध्ये फस्त होऊन जातात. तर तुमच्या घरीसुद्धा हीच परिस्थिती आहे की नाही कमेंट करून नक्की मला कळवा. अगदी छान कुरकुरीत अशी ही कांदा भजी आपली बनून तयार होते. तर काय माहिती आहे झटपट बनवून तयार होणारी आहे. त्यामुळे पटकन आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. वेळ अजिबात वाया न घालवता. नमस्कार, मी प्रणिता. प्रणिताज रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनःपूर्वक स्वागत आहे. यूट्यूबवर नवीन असाल किंवा अजून माझ्या चॅनलला प्रणिताज रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा. कांदा भजी बनवण्यासाठी मी इथे 2 मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत. छान पातळ पातळ असे स्लाइस करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता आणि असे ना हाताने व्यवस्थित सुटसुटीत हा कांदा करून घ्यायचा आहे. त्यानंतर ह्यामध्ये घालूया चवीनुसार मीठ, पाव चमचा हळद आणि लाल तिखट मालवणी मसाला घातलेला आहे. मसाल्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीनुसार करू शकता. तर हे ना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे ना हे मिक्स करताना बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा घालून घ्यायची आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झालं की 10 ते 15 मिनटासाठी रेस्ट करण्यासाठी असंच साईडला ठेवून द्यायचं आहे. बरोबर 10 मिनटं झालेली आहेत. कांदा छान मुरलेला आहे. आता यामध्ये बेसन घालून घेते आहे. तर मी ते पाऊण वाटी म्हणजे 1 वाटीपेक्षा थोडंसं कमी बेसन घेतलेलं आहे. त्यातलंसुद्धा मी 1-1.5 चमचा साईडला ठेवलेलं आहे. आणि इथे साधारण 1 ते 2 चमचे पाणी घातलेलं आहे. मिक्स करून घेतलेलं आहे. थोडं पिठाची गरज वाटते आहे बेसनच्या पिठाची. त्यामुळे जे उरलेलं होतं ते 1.5-2 चमचे ना पीठ ते मी इथे घालून घेतलेले आहे संपूर्ण. म्हणजे मी इथे साधारण पाऊण वाटी म्हणजे 1 वाटीपेक्षा थोडंसं कमी, पाव वाटी कमी एवढं बेसन मी वापरलेलं आहे. आता याच्यामध्ये बारीक चिरलेली मी कोथिंबीर आता घातलेली आहे आणि मगाशी तुम्हाला म्हटलं तसं तुम्ही कांद्याला जेव्हा मीठ मसाला लावताना त्याच वेळी लावून ठेवली कोथिंबीर तर एकदम बेस्ट. इथे कांदा भजीचा बेस आपला तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता. आता साईडला मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे कढईमध्ये. छान गरम झालेला आहे. आता आपण कांदा भजी सोडायला सुरुवात करूया. एक एक करून अशी कांदा भजी आपल्याला सुटसुटीत अशी सोडायची आहेत. तेल छान गरम असलं पाहिजे कडकडीत. हे बघू शकता इथे छान बुडबुडे येत आहेत. फेस येतो आहे तेलात सोडल्यानंतर भजी. तर तसा फेस आला पाहिजे कांदा भजी सोडल्यानंतर लक्षात घ्या. म्हणजे ते छान तेल गरम झालेलं असेल. अगदी कमी तेल तापलेलं असेल ना आणि भजी तुम्ही सोडलात तर ती पूर्णपणे तेलकट होऊन जातात. आणि भजी सेटल झाली आहेत व्यवस्थित. त्याच्यानंतर मी ते झारा लावलेला आहे. भजी सोडल्यानंतर लगेच आपल्याला पलटी मारून घ्यायची नाही किंवा अजिबात झारा चमचा काही लावण्याची आवश्यकता नाही आहे. भजींना छान सेट होऊ द्यायचं आहे तेलामध्ये आणि त्यानंतर आपली भजी पलटी करून घ्यायची आहेत. अशीच उलटपुलट करून आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहे. गॅस मी इथे मीडियम ठेवलेला आहे. फास्ट नाही ठेवलेला किंवा स्लोसुद्धा ठेवलेला नाही आहे. फास्ट ठेवला तर काय होतं पटकन करपून जातात आणि आतमधलं जे बेसन कांदा आहे ना अजिबात तळला जात नाही. त्याच्यामुळे मीडियम गॅस ठेवायचा आहे आणि लो गॅसवर जर तुम्ही तळायला गेलात ना तर भजी पूर्णपणे तेलकट होतात. तेलाचं टेम्परेचर कमी होतं त्यामुळे भजी तळायला जास्त वेळ जातो आणि हळूहळू काय होतात ती भजी तेलकट तेलकट होत जातात. त्यातलं मऊ मऊ होणार ती भजी. अशी कुरकुरीत भजी तयार होणार नाहीत. तुम्ही बघू शकता भजी मस्त तयार झालेली आहेत. रंग बघू शकता. याच्यापेक्षा जास्त डार्क कलर करायचा नाही आहे आपल्या कांदा भजीचा. आहा! खूप अप्रतिम झालेली आहेत. कांदा भजीची दुसरी बॅचसुद्धा मी तळायला घेतलेली आहे तुम्ही बघू शकता. आणि घरात म्हणाल ना तर भजीचा एवढा सुगंध येतो आहे ना आणि खरं सांगायचं तर मध्ये पाऊस बंद झालं होतं पण भजी तळायला घेतली तसा पाऊससुद्धा बाहेर येतो आहे. छान पडतो आहे पाऊस. वा मस्त बाहेरचं वातावरण थंडगार आणि गरमागरम कांदा भजी आहा अप्रतिम. साईडला मी ते चहासुद्धा ठेवलेला आहे दुसऱ्या गॅसवरती. तर चहा आणि कांदा भजी खायला तुम्ही सगळ्यांनी या. वा क्या बात आहे. मस्तच गरमागरम आणि कुरकुरीत महत्त्वाचं म्हणजे ही कांदा भजी आपली बनून तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता.
आहा, अफलातून अशी ही कांदा भजी झालेली आहेत. तर माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल ना कांदा भजीची, तर तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा की कशी झालेली आहेत, छान वाटते तुम्हाला का? आणि तुम्ही घरीसुद्धा ही कांदा भजी माझ्या पद्धतीची करून बघा, कशी झाली आहे तेही मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. तर प्रणिताज रेसिपीच्या जर तुम्हाला रेसिपीज माझ्या आवडत असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा, त्याचबरोबर सबस्क्राईब देखील करा आणि पुन्हा भेटूयात अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.